शेतकरी मित्रांनो, मी कृषी साईला स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. विशाल नर्सरी ॲग्रिकल्चरचे आमचं लोकेशन आहे एराडवाडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. तर आज आम्ही व्हिजिटला आलेलो अरविंद सावंत यांच्या बागेला. तर सर, तुमची आता बाग कुठे कुठे आहे, लोकेशन सगळं जरा आपल्या शेतकरी मित्रांना सांगा. बरं, मी इथे मनेरी, तालुका पाटण, जिल्हा सातारा इथे आहे. आणि इथे आंब्याची बाग मी आता 1-3-4 वर्षापूर्वी सुरू केलेली आहे. आणि शंकरराव यादव आणि त्यांचा मुलगा साहिल यादव यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही बाग मी करायचा प्रयत्न करत आहे. सध्या सुरुवात आहे, बघूया पुढे कसं काय होतं. तर आज आहे ना, आम्ही आलेलो हे बघा, हे तुम्ही फळ बघू शकता. यात आता बऱ्यापैकी सेटिंग वगैरे झालं आहे. आता फळ साईज तयार झाल्या. पण ह्या स्टेजला आता कसं होतंय सर आणि दादा, तर काय होतंय, आपल्या झाडाचे फळाचे आकारमान वाढणं गरजेचं आहे. म्हणून आज आम्ही काय घेतलेलं, तर 2 औषधं आणलेलं तुम्हाला दाखवतो वेगळी जरा. तर हे बघा, जवळून बघा, हे काय आहे, तर आपलं प्रोजेक्ट म्हणजे काय, यात असतं J3 म्हणजे आपलं जिब्रेलिक ॲसिड, हे धरा दादा. आणि हे आपलं 6BA म्हणजे काय, आपलं सायटोकायनिनचं कार्य काय असतंय. आता या दोन्हीचं कार्य काय आणि महत्त्व काय सांगतो. जे आपलं जिब्रेलिनचं कार्य काय असतं, हे आपलं फळ आहे. हे फळ कशापासून बनतं, तर स्पेशीपासून बनतं आहे. करेक्ट, हां जी. तर ह्या स्पेशीचं काय आहे ना, जे आपलं आकारमान वाढवायचं म्हणजे आकार वाढवायचं काम काय करतं आपलं प्रोजेक्ट. आणि जे दुसरं आपण आणलेलं ते म्हणजे कुठलं, तर 6BA म्हणजे सायटोकायनिन. ह्या स्पेशींचा आकडा वाढवायचं काम काय करतं सायटोकायनिन. हे बरं, म्हणजे ठीक आहे. म्हणजे तुमच्या सांगण्याप्रमाणे आपण ते आज फवारणी केलेली आहे. तर आपण बघूया कशा प्रकारे त्याच्यामध्ये जी फळाची साईज आहे त्याच्यामध्ये काय फरक पडतो. काही दिवसाने, 4-5 दिवस किंवा 1 हफ्त्यानंतर त्याचा मला वाटतं अंदाज येईलच आपल्याला. आता ह्याचा रिझल्ट आहे ना, साधारणपणे तुम्हाला 1 आठवड्याच्या आतच दिसून येईल. जेणेकरून ह्याचा आकारमान जर का वाढला तर लवकरात लवकर आपल्या बाजारात येईल आणि ह्याचा रेट पण जरा थोडाफार चांगला गावेल. यंदा तुम्हाला शेतकऱ्यांच्याबद्दल एक गोष्ट सांगतो, इतकं म्हणजे सपोर्ट आहे आम्हाला यांचा की बाबा कोणतीच, आता मी म्हणलो दादा असं हे फवारणी करायची आहे, तर साहिल काय करायचं ते कर, माझा तुझ्या विश्वास आहे. म्हणजे कसं आहे, शेतकऱ्याचं आणि आमचं नातं असं निर्माण झालं आहे. एकदम परफेक्ट आहे. कारण ह्याचं कारण कसं आहे की मी जेव्हा सुरुवातीला झाडं लावायचा म्हणजे विचार होता मनामध्ये, मी तसा मुंबईला राहतो. द वाधवा ग्रुप ही डेव्हलपर कंपनी आहे, रियालिटी कंपनी आहे. आणि त्याच्यामध्ये मी DGM ट्रेझरी आहे. पण एक स्वप्न होतं की गावाला आपल्या काहीतरी म्हणजे शेती करावी. आणि ती कशी करावी, काय पद्धतीने करावी, तर मनात होतं की सध्या जरा झाडांचं म्हणजे आंब्याची झाडं वगैरे लावली तर त्याच्यातून काहीतरी योग्य उत्पन्न मिळतं आणि आधुनिक पद्धतीमध्ये काहीतरी करता येतं. तर तशा हिशोबाने मी विचार केला आणि गावाला काहीतरी करण्याचं ठरवलं. परंतु कसं करावं, काय करावं याचं बिलकुल काही नॉलेज नव्हतं. आणि मग मी असं शोध करता करता मला शंकरराव यादव यांचा तपास लागला की त्यांची नर्सरी आहे. गावाचं काय नाव म्हणाल तुम्ही दादा? येराडवाडी. इथे त्यांची नर्सरी आहे. आणि त्या नर्सरीमध्ये त्यांना मी एकदा भेटलो. त्यांनी मला गणित समजावून सांगितलं आणि ते म्हणाले की दादा तुम्ही जर करायचा प्रयत्न केला व्यवस्थितपणे तर हे होणारसारखं आहे. आणि मग त्यांच्यावर विश्वास ठेवून मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली 4 वर्षापूर्वी ही बाग, मी आता जरा तुम्ही बाजूला बघाल नंतर हे दाखवतील थोडंसं इकडं तिकडचं झाडं कशा पद्धतीचे आहे ते मी 4 वर्षापूर्वी सुरू केलं होतं. पण कसं असतं की नुसतं झाडं लावणं आणि मुंबईला राहणं ही गोष्ट शक्य नाही, सगळ्यांनाच माहीत आहे. आणि त्याच्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळणं गरजेचं असतं. आणि शंकररावांचं जेव्हा मार्गदर्शन ज्या पद्धतीने मला सुरुवातीला जाणवलं, तेव्हा मला जाणवलं की हा माणूस परफेक्ट आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही बाग आपली होऊ शकते. आणि त्या विश्वासापायी मी सुरुवात केली. आणि खरोखरच त्यानंतर जी झाडाची प्रगती मला दिसली किंवा जेव्हा काही प्रॉब्लेम आले, आता कोणतीही जरी शेती झाली ती काही सहसा होत नाही, पण काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स येतात. ह्या प्रॉब्लेमच्या वेळी मला कोण आठवलं तर बाबा शंकरराव यांना फोन करा. आणि त्याच्यानंतर हल्ली 1-1.5 वर्षाच्या कालावधीत त्यांच्या मुलांनी म्हणजे ॲग्रीमध्ये त्यांनी आता डिग्री घेत आहेत, मला वाटतं लास्ट इयर आहे त्यांचं. आणि त्यांचं 1 वर्षापासून माझा त्यांच्याशी संपर्क आहे. आणि त्यांचं जे नॉलेज आहे ते मला वाटतं शंकररावांपेक्षा त्यांना, कारण की त्यांनी डिग्री घेत आहेत त्याच्यामध्ये मला एक्स्ट्रा नॉलेज जाणवलं. आणि त्याच्यानंतर मला वाटलं की मी परफेक्ट ठिकाणी आहे. आणि त्यांचं नॉलेज, त्यांच्या वडिलांचं नॉलेज हे मला प्रत्येक वेळी कामाला येतं. जे काही प्रॉब्लेम येतात मी त्यांना सांगतो, ते येऊन माझ्या पाठीसुद्धा फवारणी करून जातात. आणि मला जो त्याचा रिझल्ट बघायला मिळतो त्याच्यामध्ये मी समाधानी. धन्यवाद सर. आता हे बघा कसं असतं, शेती करणं ही सोपी गोष्ट नाही. आणि मुंबईच्या शेतकऱ्यांनी शेती केलं म्हणजे त्याला अभिमान असलाच पाहिजे. अभिमान आहे तर म्हणजे अभिमान अशा प्रकारे आहे बघा दादा, ही काही गोष्ट मी मुंबईला राहून एकट्याने केलेलं नाही. तर इथं माझं गावाला कुटुंब आहेत. माझे वडील बंधू इथे आनंद सावंत म्हणून आहेत इथे, ते इथे राहतात, त्यांचं कुटुंब इथं आहे. तसंच माझा बहिणीचा मुलगा दीपक म्हणून आहे तर ते इथे देखरेख करत असतात. आपण मुंबईला राहून नुसतं काय झाडं लावू शकत नाही. इथली ऑन ग्राउंड देखरेख करणं, त्याची काळजी घेणं, काही प्रॉब्लेम येणार त्याला त्वरित निदर्शनास आणून देणं, त्याच्याबद्दल मार्गदर्शन घेणं, त्याच्यावरती दवापाणी करणं, किंवा शेतीमध्ये काही जर मशागत करायची असेल, जसा गवत आहे, येणारे रोग आहेत, किंवा जे काही रोग प्रतिकारशक्ती वापरायची आहे, किंवा
झाडांची जी शक्ती आहे ती वाढली पाहिजेत आणि फळं चांगली आली पाहिजेत, ह्याच्यासाठी बरीच मशागत करावी लागते. तर मला वाटतं इथं माझे दादा आहेत आणि मुख्यत्वेवर दीपक आहे, तर त्याने ह्याच्यामध्ये मेहनत घेतलेली आहे. आणि ह्या सगळ्या मेहनतीमुळे हे 4 वर्षांनंतर जे आज पीक दिसतं आहे, म्हणजे जे काही आंबे वगैरे दिसत आहेत, मला वाटतं मी खूप समाधानी आहे. पहिल्यांदाच हे काहीतरी असं शेतीमध्ये घडतं आहे. मुंबईला मी जॉब केला आहे कोणाच्या तरी हाताखाली किंवा म्हणजे कोणाच्या तरी ऐकण्यामध्ये, पण हे स्वतंत्र काहीतरी केलेलं आहे, तर खूप बरं वाटतं. आणि ह्या शेतकऱ्यांची एक गोष्ट सांगतो, एक पोल्ट्रीची पुढे क्लिप आपण ॲड करूया. पोल्ट्री अशी आहे, गावरान कोंबडी खायची असली तर नंबर देतो आणि अंडी पण पाहिजे असली तर नंबर देतो. आता हे सांभाळतो कोण? विवेक सावंत यांचे चिरंजीव. एक नंबर कार्य चालू असतंय. जर का कुणाला तुम्हाला कोंबड्या पाहिजे असतील गावठी किंवा द्यायच्या असतील तरी कॉन्टॅक्ट करू शकता. नंबर खाली डिस्प्लेवर येत असेल. व्हिडिओची आपण क्लिप शेवटला ॲड करूया. तर आता आपण आलो त्यांच्या ब्रीडिंग रूममध्ये. आता तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे त्यांचं पोल्ट्रीचा हाऊस आहे. तर हे बघा, हे आता इथं बारकी बारकी पिल्लांसोबत आहेत. हे ओनर विवेक सावंत. माहिती देतो सर. आता जरा तुमच्याबद्दल माहिती द्या. नमस्कार, मी विवेक सावंत आणि हे दीपक बाबर. हे माझ्यासोबतच व्यवसाय करतात. आमचा पोल्ट्री फार्म आहे मनेरी गावरान पोल्ट्री फार्म साताऱ्यामध्ये, पाटण तालुका. आणि आमचं ॲक्च्युली कसं आहे की आम्ही प्युअर गावरान, जे आपण गावी घरी कोंबड्या पाळतो त्याच कोंबड्यांचा आम्ही ॲक्च्युली पोल्ट्री फार्म उघडलेला आहे. बॉयलर नाही, कावेरी नाही, सोनाली नाही, कुठल्याच जातीचे नाही, प्युअर गावरान जे आपण घरी गावठी पाळतो तसेच. आता ह्या व्यवसायामध्ये आमचं कसं आहे की हा विचार असा आला की चला ठीक आहे, शेती तर आमच्या घरचे करतायत, काहीतरी एक जोडधंदा आम्ही आपण करूया. म्हणून थोडीशी पोल्ट्री आम्ही पहिला 1 वर्ष आधी चालू केली. आज आम्हाला 2 वर्ष कंप्लीट झाले ते करता करता. आज आम्ही आमचा बिझनेस थोडासा वेगळ्या थरावर घेऊन गेलो आहे, जिथे आम्ही फक्त पिल्ली बाहेर वेगळ्या राज्यांमध्ये आम्ही हे करतो, सप्लाय करतो. चांगला रिटर्न्स आहेत ह्या धंद्यामध्येही. कोणाला नवीन धंदा चालू करायचा असेल तर ती संपर्क करू शकता. आमचा नंबर आहे 8454895910. या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. आणि इंस्टाग्राम पेजही आहे मनेरी गावरान पोल्ट्री फार्म _ सातारा. तर तुम्हाला तो पेज घ्यावेल तुम्हाला. आणि नक्की कॉन्टॅक्ट करा. नवीन व्यवसाय जर कोणाला चालू करायचा असेल नक्कीच मदत होईल. काही त्याला पैसे नाही घेत आम्ही, नाही ट्रेनिंगसाठी काही पैसे घेत. आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये 500 पिल्लांची ऑर्डर असेल तर ऑल ओव्हर इंडियामध्ये फ्री डिलिव्हरी असते आपली. धन्यवाद. प्युअर गावरान. आपण आहे ना आता बघूयात की पिल्ले आता कशी आहेत. हे बघा, पूर्ण वेल डेव्हलप्ड, नंतर त्यामध्ये रोग नाही काय नाही अशी आपली निरोगी आहेत पिल्ले. आणि ह्यासोबतच आहे ना यांचं मोठे पोल्ट्री आहे, म्हणजे मोठे कोंबड्याचे पिल्ले आहेत. ते आता आपण बघूयात. तर दादा चला जाऊयात आता तिकडं. ओके. आता आपण आहे ना जी मोठी पिल्ले आहेत तिथं आपण आलो आहे. आता इथून सेटअप आता चालू होईल. चालतं दादा चला. चला. हे बघा, हे असं त्यांचं मोठे जे कोंबड्या आहेत इथं असतात पूर्णपणे इकडे सगळीकडं. आता अंडी घालण्यासाठी हे बघा पूर्णपणे जे आपलं खेडेगावात जसं असतं त्याचप्रमाणे आहे, असंच असतंय. आता इकडं पिल्ली म्हणा कोंबड्या वगैरे अंड्या वगैरे घालत आहेत. इथं असं त्यांना बसायला खेळायला वगैरे आहे. त्याच सुमारे आता इकडून बघू शकता, इकडे मोकळं फिरण्यासाठी पण आहे एरिया. हे बघा, हे असं पूर्ण एरिया कव्हरअप आहे. दादा हे किती क्षेत्रात आहे काय? क्षेत्र तर अंदाजन तुम्ही 4-1 गुंठ जरी पकडा, म्हणजे असं काही मोजून आम्ही केलेलं नाही नक्की. हे आमचा शेड आहे ॲक्च्युली. इथे आम्ही त्यांच्या राहण्याचं, अंडी घालण्याची जागा, जसं की डबे लावले तुम्ही बघितलेत ते, त्यांच्या बसायची व्यवस्था बांबू नाही केला आहे, कारण बांबूला जास्त मेंटेनन्स असतं म्हणून आम्ही त्याला परमनंट लोखंडमध्ये करून घेतलं आहे. जर तुम्ही बसायची व्यवस्था बघितलं तर इथे आम्ही आता आमची उन्हाळ्याची तयारी चालू आहे. पावसाळा आता नंतर परत तेच कामाला येणार, म्हणून उन्हाळा पावसाळा आम्ही एक पक्का बांधकाम इथे करणार आहे. ह्या पुढे आमच्या इथे त्यांचा फिरायसाठी त्यांना जागा आहे. तिथे आमचा सडका भाजीपाला, म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये असं जसा पूर्ण पीक टाईम एकदम उन्हाळ्याचं जे जास्त उन्हाळा चालू होईल तर सडका भाजीपाला, त्यांना अजोला, हे ते सगळं आपण इकडे टाकतो त्यांना. हे इकडे त्यांना फिरायसाठी जागा आहे मोकळी. काही महिन्यांनी, म्हणजे 1-1.5 महिन्यांनी पुढे जिथे तुम्हाला जागा दिसते त्याच्या पुढेही आम्ही वाढ करणार आहोत, जिथे त्यांना फिरायला थोडंसं मोकळं होईल. आणि हो, जेवढे तुम्ही मुक्त संचार ठेवाल तेवढंच तुम्हाला खर्च कमी, तुमची फीड कॉस्ट नाही लागणार. परत म्हणजे जेवढा तुमचा खर्च कमी तेवढं तुम्हाला उत्पन्न जास्त होईल.
आणि कोंबड्या सांभाळताना तुम्हाला जास्त ताण नाही पडणार, तुमचा धंदाही तसा स्टेप बाय स्टेप वाढत जाईल आणि तुम्हाला जेवढी मजा पण येईल. जेवढे पैसे कसं असतं माणसाचं की जेवढे पैसे खिशात पडले की तुम्हाला परत 2 पैसे अजून खिशामध्ये टाकायला मजा वाटते. तर तेच खाद्याचं तुमचं एकदा नियोजन झालं की मग ते तुमचं बरोबर सगळं पार पडतं आहे. धन्यवाद. ओके, थँक्यू सर. थँक्यू. तर अशाच व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा विसरू नका. आणि तुमच्या पण बागेला व्हिजिट देणार आहेच मी, 100% देणार. फक्त लोकेशन वाईज म्हणजे सांगोला म्हणा किंवा सातारा आहे तुमचा, आता वाढत जाईल आणि आपण 100% भेटू. आणि आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे तो जॉईन करा विसरू नका. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद.